उद्या गुढीपाडवा आहे. नवीन वर्षाची सुरुवात. एक नवीन आशा, एक नवीन ऊर्जा. पण तुम्हाला माहीत आहे का, या एका दिवसात जर तुम्ही काही गोष्टी केल्या आणि काही गोष्टी टाळल्या तर तुमचं संपूर्ण वर्ष बदलू शकतं. हो, अगदी खरं आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वतःचं भक्ती सुगंध चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो. आपण सगळे नवीन वर्षात काय मागतो? सुख, पैसा, शांती आणि देवाची कृपा. पण अनेक वेळा असं होतं, आपण पूजा करतो, जप करतो, मेहनत करतो, पण तरीही मनासारखं फळ मिळत नाही. कारण काही गोष्टी आपण नकळत चुकवतो. गुढीपाडवा हा फक्त सण नाही, हा ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली तो दिवस मानला जातो. म्हणजेच हा दिवस म्हणजे नवीन सुरुवातीचा दिवस. आपल्या आयुष्यात जे काही नवीन सुरू करायचं आहे त्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. उपाय एक, सकाळची सुरुवात कशी करावी? गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी शक्यतो ब्रह्म मुहूर्तात उठा. वेळ सकाळी 4:30 ते 6, कारण हा वेळ देवतांच्या ऊर्जेचा सर्वात शक्तिशाली काळ असतो. उठल्यावर लगेच मोबाईल पाहू नका. त्याऐवजी देवाचं नाव घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. यामुळे तुमचा दिवस सकारात्मक सुरू होतो. उपाय 2, स्नान आणि शुद्धी. स्नान करताना पाण्यात थोडं गंगाजल किंवा तुळशीचं पान टाका आणि मनात प्रार्थना करा, हे देव, माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर कर. उपाय 3, घराची ऊर्जा शुद्ध करा. घर स्वच्छ करणं म्हणजे फक्त धूळ काढणं नाही, तर नकारात्मक ऊर्जा दूर करणं आहे. धूप, अगरबत्ती लावा. मुख्य दरवाजाजवळ रांगोळी काढा. यामुळे लक्ष्मीचं आगमन होतं असं मानलं जातं. गुढी उभारण्याची योग्य पद्धत. आता सर्वात महत्त्वाचा भाग आहे. गुढी उभारताना बांबूची काठी वापरा. त्यावर स्वच्छ कापड बांधा. त्यावर कडुलिंब, फुलं आणि साखरेची माळ लावा. गुढी म्हणजे विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे. ती उभारताना मनात एक संकल्प करा, या वर्षी माझं जीवन बदलणार आहे. उपाय 5, कडुलिंब आणि गूळ खाल्लं जातं. याचा अर्थ काय? कडू अधिक गोड म्हणजे जीवन. जीवनात सुख आणि दुःख दोन्ही असतात आणि आपण दोन्ही स्वीकारायला हवं. आता मी तुम्हाला सांगणार आहे एक गुप्त उपाय. हा उपाय जर तुम्ही केला तर वर्षभर तुमच्या घरात सुख, पैसा आणि शांती राहील. गुढीसमोर उभं राहा. हात जोडून डोळे बंद करा आणि हा मंत्र 11 वेळा म्हणा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र फक्त शब्द नाही, ही ऊर्जा आहे, ही शक्ती आहे. आणखी एक गुपित. गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली, अन्नदान, कपडे, थोडी मदत, तर तुमच्या घरात कधीच कमतरता येणार नाही. काय करू नये? आता काही गोष्टी ज्या चुकूनही करू नका. भांडण करू नका. नकारात्मक बोलू नका. घरात राग ठेवू नका. कारण वर्षाची सुरुवात कशी होते तसंच वर्ष जातं.
स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त विश्वास ठेवा आणि हा दिवस योग्य पद्धतीने साजरा करा. मित्रांनो, मी तुम्हाला एक अजून अत्यंत शक्तिशाली साधना सांगणार आहे. ही साधना जर तुम्ही गुढीपाडव्यापासून सुरू केली आणि रामनवमीपर्यंत केली तर तुमच्या जीवनात एक वेगळाच बदल जाणवेल. ही साधना आहे रामरक्षा स्तोत्र जप करण्याची. रामरक्षा म्हणजे भगवान श्रीरामांची कृपा आणि संरक्षण मिळवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग. असं मानलं जातं, जिथं रामाचं नाव घेतलं जातं तिथे नकारात्मक शक्ती जवळही येऊ शकत नाही. आपल्या संतांनी आणि ऋषींनी सांगितलं आहे की रामरक्षा स्तोत्राचा जप केल्याने मन शांत होतं, भीती दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर एक अदृश्य संरक्षण कवच तयार होतं. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवसापासून रोज 13 वेळा रामरक्षा स्तोत्र म्हणा आणि ही साधना रामनवमीपर्यंत 26 मार्चपर्यंत चालू ठेवा. ही साधना कशी करायची ते पाहूया. वेळ सकाळी स्नान केल्यानंतर किंवा संध्याकाळी शांत वातावरणात. स्थान देवघरात किंवा स्वच्छ जागी बसा. शक्य असेल तर श्रीरामाचा फोटो समोर ठेवा. पद्धत डोळे बंद करा आणि मन शांत करा आणि श्रद्धेने रामरक्षा स्तोत्र म्हणा. गणतीसाठी माळ वापरू शकता. पहिल्या दिवशी कदाचित तुम्हाला काही जाणवणार नाही, पण हळूहळू तुमच्या मनात एक शांतता येईल. घरात एक वेगळी ऊर्जा जाणवेल. अनेक भक्त सांगतात की रामरक्षा जप सुरू केल्यानंतर त्यांची भीती कमी झाली, कामात यश मिळालं, घरातील वातावरण सुधारलं. हे सर्व अनुभव श्रद्धेवर आधारित आहेत. रामरक्षा म्हणजे एक अदृश्य कवच आहे. जशी एखादी ढाल आपल्याला वाचवते तसंच रामाचं नाव आपल्याला संकटांपासून वाचवतं. पण काही गोष्टी लक्षात ठेवा. ही साधना फक्त मनापासून करा. घाईत करू नका. फक्त काउंट पूर्ण करण्यासाठी करू नका. श्रद्धा असेल तरच परिणाम दिसतो. भगवान श्रीराम म्हणजे मर्यादा, सत्य आणि धर्माचं प्रतीक. आणि जेव्हा आपण त्यांचं नाव घेतो तेव्हा आपल्या जीवनातही ते गुण येऊ लागतात. जिथे रामाचं नाव तिथे संकटाला थारा नाही. म्हणून मित्रांनो, गुढीपाडव्याचा गुप्त उपाय करा आणि त्यासोबत ही रामरक्षा साधना सुरू करा. या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर तुमचं नवीन वर्ष नक्कीच सकारात्मक जाईल. जर तुम्ही ही साधना सुरू करणार असाल, कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम. विश्वास ठेवा, देव कधीच उशीर करत नाही, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.